हे भात कापलेलं आहे। या ठिकाणी भरपूर चिखल आहे, पाऊस पडलेला आहे। यावर्षी पाऊस भरपूर पडत आहे आणि हे भात एका ठिकाणी बांधून ते एका माळरानावर ट्रॅक्टरमधून नेण्यात येऊन त्या ठिकाणी त्याची मळणी करण्यात येणार आहे। मळणीकरता भात माळ रानावरती आणलेला आहे। थोडा पाऊस पडत आहे आणि आता पाऊस गेल्यानंतर ही मळणी सुरू होणार आहे। पट्ट्या अंतरून तयार ठेवलेल्या आहेत। हे भात अशा प्रकारे मळणीकरता पसरून टाकलेलं आहे आणि या ठिकाणी आता पाऊस पडण्याची शक्यता निर्माण झालेली आहे, त्यामुळं भात गोळा करण्यात येत आहे। मी आपल्याला दाखवतो ढग कसे आभाळात झालेले आहेत आणि दूरवर पाऊस पडत आहे। आपण समोर पाहू शकता पाऊस आलेला आहे, पाणी साचलेलं आहे। हे भात अशा प्रकारे झाकून ठेवलेलं आहे। जे शेतकऱ्याला भात मळताना किती समस्येला तोंड द्यावे लागते याविषयी आपल्याला माहिती सांगत आहे।